जय जय राम कृष्ण हरी जय राम जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी हरि हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी जय जय राम हरि जय राम कृष्ण हरी जय जय राम हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम हरि जय राम कृष्ण हरी जय जय राम हरि जय राम जय 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 राम हरि जय राम हरी जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे 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 रूप पावता लोचनी रूप पावता लोचनी रूप पाहत लोचने रूप पाहत लोचने रूप पावता लोचनी रूप पावता लोचनी रूप पाहत लोचने रूप पाहत लोचने सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी तो आहे विठ्ठल बरबा तो आहे विठ्ठल बरबा सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने साजने तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा हा तो माधव बरबा तो माधव बरबा माधव बरबा तो आहे विठ्ठल चुकट निर्मळ चोखा चोखट निर्मळ चुकट निर्मळ नाही अंगी तयामळ नाही अंगी तयामळ नाही अंगे तया बळ नाही अंगे तया मळ नाही अंगे तया मळ नाही अंगे तया मळ चोखा चोखट निर्मळ तो पुन्हा सोबत. चोखा चोखट निर्मळ चोखा चोखट निर्मळ नाही अंगे तयामळ नाही अंगे तयामळ नाही अंगे तया पळ नाही अंगे तया पळ
नावे अंगी दया फळ नावे अंगी दया फळ सुखा सुखाचा सागर सुखा सुखाचा सागर सुखा सुखाचा सागर सुखाचा सागर सुखा प्रेमाचा आगर सुखा प्रेमाचा आगर प्रेमाचा अंगर चकिता भक्ताचा सुखा प्रेमाचा आगर सुखा प्रेमाचा सागर सुखा प्रेमाची माऊली सुखा प्रेमाची टाळ वाजवा हा. सुखा प्रेमाची माऊली लोका प्रेमाची माऊली सुखा कृपेची सावली सुखा कृपेची सावली लोका कृपेची सावली लोका कृपेची सावली लोका कृपेची सावली लोका कृपेची सावली सुखा सुखाचा सागर सुखा सुखाचा सागर सुखा सुखाचा सागर लोका सुखाचा सागर सुखा प्रेमाचा आगर सुखा प्रेमाचा आगर लोका प्रेमाचा कर लोका प्रेमाचा कर लोका प्रेमाचा कर लोका प्रेमाचा कर सुखा मनाचे मोहन मनाचे मोहन सुखा मनाचे मोहन मनाचे मोहन पंखा घाली लोटांगण पंखा घाली लोटांगण बंगा गाली लोटांगण बंगा गाली लोटांगण बंगा गाली लोटांगण बंगा गाली लोटांगण सुखा मनाचे मोहन सुखा मनाचे मोहन सुखा मनाचे मोहन सुखा मनाचे पंखा मोहन घाली लोटांगण पंखा घाली लोटांगण बंका घाली लोटांगण बंका घाली लोटांगण घाली लोटांगण बंगा गाली घाली लोटांगण सुखा सुखाचा सागर सुखा सुखाचा सागर सुखा सुखाचा सागर सुखा सुखाचा सागर सुखा प्रेमाचा आगर सुखा प्रेमाचा आगर सुखा प्रेमाचा आगर सुखा प्रेमाचा आगर प्रेमाचा आगर प्रेमाचा आगर विठोबार कुमाये गोबार कुमाये विठोबार कुमाये गोबार कुमाये विठोबार कुमाये गोबार कुमाये विठोबार कुमाये ठोकर कुमाये विठोबार कुमाये ठोकर कुमाये विठोबार कुमाये गोबार कुमारी विठोबार कुमाये सुख चोकट निर्मळ सुख चोकट निर्मळ निर्मळ आ
सुखा सुखाचा सागर सुखा सुखाचा सागर नाही दयांगी मला नाही दया अंगी मला तो काज तो काज चोका चोगट निर्मळ चोका चोगट निर्मळ कट कट निर्मल तो कट कट निर्मल नाही तया अंगी माळा नाही तया अंगी माळा चुका सुखाचा सागर चुका सुखाचा सागर नाही दयांगी मला नाही दयांगी मला तो कात कात सागर तो कात कात सागर सुखा भक्तीचा अगर 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 हरि हरि अगर 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 चोखा भक्तीचा अगर अगर
ता 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 दलिता 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 लगनजी भक्तीचा गर तो का भक्तीचा गर आगर आगर तो का भक्तीचा भक्तीचा आगर आगर भक्तीचा आगर वा वा सुखा प्रेमाचा सागर सुखा प्रेमाचा आगर सुखा सुखाचा सागर सागर विठ्ठल 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 बोला पुंडली कवरदार पुंडली कवरदार संत शिरोमणी सावता महाराज संत शिरोमणी चोकोबा महाराज
हरी श्रीराम. चोखा चोखट निर्मळ, चोखा चोखट निर्मळ, नाही अंगी तयामळ. चोखा सुखाचा सागर, चोखा प्रेमाचा आगर, चोखा प्रेमाची माऊली, चोखा कृपेची सावली. चोखा सुखाचा सागर, चोखा भक्तीचा अथवा प्रेमाचा आगर, चोखा मनाचे मोहन, बंका घाली लोटांगण. चोखा सुखाचा सागर, चोखा भक्तीचा आगर. तडिद्वाससं नीलमेघावभासं रमा मंदिरं सुंदरं च प्रकाशं वरं तिष्ठिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंग करो प्रथम नमन, पांडुरंग करो प्रथम नमन. पांडुरंग करो प्रथम नमन, पांडुरंग करो प्रथम नमन. पांडुरंगा कर प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका हरी. ओम नमो अनादि अद्या वेद वेदांत वेद्या वंद्या ही परमवंद्या सुसंवेद्या श्री गणेशा. आता बंधू सरस्वती, जे चैतना चैतन्य शक्ती, सकळ स्फूर्तीची स्फूर्ती, अमृताची मूर्ती स्वरूप तुझे. आता बंधू संत सज्जन, जे अर्थचातकाचित गहन, त्रिविध ताप उपशमन धने जेवण साधका. आता बंधू कुळदेवता, जे नामरूपे एक नाता एक पणाचेही माता नादवी निजभक्ता निजाणवे. आता बंधू सद्गुरु, जो स्वानंद बोध वज्र पंजरो, ज्याचे नेहा संसार तरु होयस करू तरुणोपाया. अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा, ते दे जन्मला गुणातीत एका. जयाचे निनामे चुके जन्मव्यथा, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथ. शरण शरण एकनाथ, शरण शरण एकनाथ. शरण शरण एकनाथ, शरण 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 एकनाथ, शरण शरण एकनाथ. शरण शरण पायी माथा टेविला, पायी माता टेविला. नका पाहू गुण दोष, नका पाहू गुण दोष. पायी माता ठेविला, पायी माता ठेविला. नका पाहू गुण दोष, नका पाहू गुण दोष. शरण शरण एकनाथ, शरण शरण एकनाथ. शरण शरण एकनाथ, शरण शरण एकनाथ.
पायी माता ठेविला पायी माता ठेविला टाळ टाळ आ नका पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष ठेविला पायी माता ठेविला हा नका पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता रामदूता तुम्हाला आय भक्तीच्या त्या वाट मज दावा व्यासोबट काय भक्तीचा सुबट ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निजी चरणा अहो स्वामी तुकया देवा यावर न करावा वीर मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या चोखा चोखट निर्मळ नाही अंगी तयामळ चोखा सुखाचा सागर चोखा भक्तीचा आगर संत महंत भाविक जन हो अकारण कारण करोनावरून आले रुक्मिणी प्राण संजीवन अखिल जगद आधार जो या निराभिवृतरी पंढरपूर निवासीने उभा आहे या पांडुरंगाच्या सेवेसाठी अधिष्ठान श्री चोकोबारा यांच्या पुण्यतिथी उत्सवासाठी कीर्तनाकरता घेतलेला अभंग त्यांचेच मेहुणे असणारे महान संत श्री वंका महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आहे. अभंगाचा शब्दशः भाव आपल्यापर्यंत पोचवतो. प्रस्तुत अभंगामध्ये ज्यांच्याकरता हा एवढा मोठा उत्सव आहे त्यांची महती प्रस्तुत अभंगामध्ये वंका महाराज गातात. चोकोबारा हे चोखट आहेत, चोखा चोखट निर्मळ शब्द तिनेत पण अर्थ एकच आहे. शुद्ध आहेत, नाही तयांगी मळ. बर, त्यांच्याकडे कसल्याच प्रकारचं खरं तर मालिन्य नाही. खरं तर संत सुखाचे सागर असतातच, त्या ठिकाणी प्रतिपादन केलेलं आहे. संत भक्तीचे आगर असतात. स्वतः चोकोबारा आहे प्रेमाचे माऊली आहेत, कृपेचे सावली आहेत. चोकोबारा मनाचे मोहन आहेत आणि अशा असणाऱ्या चोकोबारा यांच्या चरणी श्री वंका महाराज लोटांगण घालतायत, दंडवत घालतायत. अशाचा अभंगाचा शब्दशः भावार्थ पोचवला. कोणत्या कारणाने या ठिकाणी एकत्र आलोय वेगळं सांगायची गरज नाही. परमश्रद्धेय परम आदरणीय श्री आदरणीय सावता महाराज फुले, श्री सावता बहुउद्देशीय कला क्रीडा प्रतिष्ठान संसर आयोजित खरं तर या ठिकाणी गेली 11 वर्ष झालं चोकोबारा यांचा हा सोहळा होतोय. आणि हा सोहळा करत असताना सोहळा करतोय कोण? खरं तर ज्यांनी परमार्थामध्ये वाहून घेतलेलं आहे. मला खूप चांगलं आठवतंय 2003 साली आमच्या खामगाळवाडीला भारोड होतं. महाराज अगदी नवीन सगळं भजनी मंडळ 2003 साली म्हणजे केवढीशी असतील महाराज. मला वाटतं त्यावेळेला भारोडकार अवघे 2-3 भारोडकार होते अख्ख्या महाराष्ट्रात. आणि तेव्हापासून महाराज खूप, मला वाटतं 2003च्या अगोदरपासून सुद्धा महाराज भारोड करताय ना. किती वर्ष झालं भारोडाला? 25 वर्ष ना. नक्कीच हा 2003 धरलं तर नक्कीच 25 वर्ष झाली. 2003 ते 2004 पासून खरं तर महाराज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खरं तर शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं अगदी भारूड
एक जनमानसापर्यंत पोचवत असताना 11 वर्षामध्ये आपल्याला चोखोबराया मला वाटतं बऱ्यापैकी माहिती आहे. 11 वर्षामध्ये श्री आदरणीय महाराजांच्या घरासमोर मंदिर आहे आणि हा कार्यक्रम खरं तर एका गोष्टीचा खरं तर खूप मोठा आदर्श आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ यातायाती धर्म नाही विष्णू जसा. खरं तर या ठिकाणी महाराज तुम्हाला खोटं वाटेल, मी गेली अनेक वर्ष मी बऱ्याच जणांना म्हणतोय चोखोबा यांची पुण्यतिथी साजरी करू. नाही खरंच परवाचा प्रसंग एकाच्या घरी सगळी तयारी झाली, बोर्ड सुद्धा लक्षात आहे, छापून झालाय पुण्यतिथी करायची, पण काय कोणास ठाऊक गावकऱ्यांनी आडवा आणलं सांगितलं आमच्याकडे चालणार नाही. हा ना. खरं तर मला वाटतंय सगळ्यात मोठी शोकांतिका आहे, त्यांना सांगितलं आमच्याकडे पुण्यतिथी करत नाहीत. हरी विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, महाराजांना खरं तर खूप मोठा आदर्श घालून दिलेला आहे आणि या माध्यमातून आपण पुण्यतिथी करत असताना खरं तर चिंतनामध्ये येऊयात. कोण चोखोबर आहे? अत्यंत साधा प्रश्न विचारूया. ऐका, कोण चोखोबर आहे? ज्यांची आम्ही गेली 11 वर्ष झालं पुण्यतिथी करतोय ते चोखोबर आहे. अनेक वेळेला ऐकलेत तरी सुद्धा चोखोबर यांच्या प्रमाणातून आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात. एके दिवशी कोणीतरी चोखोबर यांनाच प्रश्न विचारला, महाराज कोण चोखा महाराज? मग चोखोबरांनी उत्तर द्यायला सुरुवात केली, हरी यातही नमी महार, 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 यातही नमी महार. पूर्वी निळाचा अवतार, पूर्वी निळाचा अवतार, यातही नमी महार, यातही नमी महार. हा पूर्वी निळाचा अवतार, पूर्वी ज्ञानाचा अवतार, यातही नमी महार, यातही नमी महार, यातही नमी महार. पूर्वी निळाचा अवतार, यातही नमी महार, पूर्वी निळाचा अवतार, पूर्वी निळाचा, पूर्वी निळाचा अवतार, यातही नमी महार, यातही नमी महार, यातही नमी महार, यातही नमी महार. क्या बात आहे. स्वतः चोखोबारांना सांगायला सुरुवात केली, मी कोण? त्याने सांगितलं, खरं तर मी यातीन महार आहे, पण पूर्वी नीळ होतो, नीळ नावाचा वानर. खरं तर चोखोबार आहे कोण? चोखोबार यांचा चारही युगातला इतिहास पाहायला सुरुवात केला. श्रीमद भागवत सांगतं, कृतम त्रेता द्वापारश्य कलिश्चेति चतुर्युगम अनेकक्रमेण योगेन भुवी प्राणीषु वर्तते. फक्त तुम्हाला समोरच्यांना विचारतो, माझं बोलणं समजतंय ना? दादा खूप कडक झाले यार, समजतंय ना बोलणं? थोडा नॉर्मल देते बरं. आराम. पूर्वी खरं तर मुख्य विश्वकर्मा, या विश्वकर्म्यांचे पुत्र असणारा खरं तर निळोबर आहे. पूर्वीचे जे अभय, आपण आजच्या काळामध्ये इंजिनियर म्हणतो नाही का, या सृष्टीचं काम करत असताना काही विश्वकर्म्याची मुलं आहेत. या विश्वकर्म्याच्या मुलांच्या मध्ये खरं तर हे निळोबर आहे. बरं, कालांतरानं प्रभू रामचंद्रजींच्या बरोबर अवतार घेण्याचं कारण सुद्धा तसंच. प्रभू रामचंद्रजींच्या बरोबर अवतार घेत असताना वानर म्हणून अवतार घेतला. लहान वानर, अंगामध्ये शक्ती भरपूर व्हायचं असं. माकडं ही मुळातच चंचल असतात. काही साधू म्हणले तपसाधनेला बसली की त्यांची देवपूजा उचलायची आणि समुद्रात नेऊन टाकायची.
समुद्रात देवपूजन नेऊन टाकत असताना काही ऋषींना बघितल्याने शाप दिला, तुम्ही समुद्रात पाण्यात काहीही टाकलं तरी बुडणार. आता खरं तर हा शाप वरदान ठरला आणि परिणाम आपल्या सगळ्यांना माहिती आहे. प्रभू रामचंद्रजींना जो सेतू बांधला त्या सेतूमध्ये नळ आणि निळ वानरानं खरं तर समुद्रात दगड तारलेले आहेत. परिणाम हरी सूर वेगळ्या लागतात ना जरा. पांढरे दोन आहे का दोन आहे? काळी एक आहे. काळी दोन. हा. काय झालंय माझं सूर वेगळा लागतो. हॅलो मी लावू का? हा नाही नाही तू चल काढच नाही. वेगळा आहे का? हा सेम आहे ना. हरी राम हरी विठ्ठल 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 विठ्ठल. हो ऐका, प्रभू रामचंद्रजींच्या बरोबर खत समुद्रात दगड तारले. दर टाकल्याने दगड ते तरले सुद्धा. मी तो अल्पमतीहीन काय वरून तुमचे गुण, उदके तारिले पाषाण हे महिमान नामाचे, तेच निळोबर आहे. झालं असं प्रभू रामचंद्रजींचा अवतार संपला, पण तरी सुद्धा निळोबरायांचा अवतार संपला नाही. स्वतः निळोबराय सांगतात गोपालकृष्णांचा जन्म झाला आणि गोपालकृष्णांची त्या काळामध्ये संपूर्ण जनता स्तुती करत होती. कीर्तन ऐकताय का हो? चोकोबराय कोण ऐकूया. चोकोबरायांचा जन्म का झाला? निळोबराय. प्रभू रामचंद्रजींचा अवतार संपला, गोपालकृष्णांचा जन्म झाला, सगळेजण गोपालकृष्ण की जय म्हणायचे. काय म्हणायचे? आणि ते निळांना काय खपत नव्हतं, निळ वानराला खपत नव्हतं. ते म्हणायचे प्रभू रामचंद्र की जय. कोण आणला हा गोपालकृष्ण? आणि एके दिवशी गोपालकृष्णांची निंदा घडली. वाक्य ऐका, निंदा घडण्याचा परिणाम स्वतः चोकोबरा सांगतात. कृष्ण निंदा घडली, परिणाम खर तर त्यामुळे मी द्वापार युगात होतो, कृतयुगात होतो, त्रेतायुगात होतो, आता कलियुगामध्ये स्वतः मी चोकोबराय झालो, चोका झालो. परिणाम पूर्वी निळाचा अवतार, आता यातही मी महार. बरोबर बर चोकोबराय निळोबराय निळाचा अवतार, निळ वानराचा अवतार कळालं, पण चोकोबरायांचा जन्म कसा झाला? खरं तर याचे दोन भाग सापडतात. विठ्ठल 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 विठ्ठल. श्री नामदेव महाराजांचा जो अभंग आहे, आपण त्या नामदेव महाराजांच्या प्रमाणानुसार चालण्याचा प्रयत्न करू. आपल्या इथं सातारा जिल्हा आहे, माहिती आहे आपल्याला सातारा नावाचं गाव. सातारच्या अलीकडे कोरेगाव नावाचे एक गाव आहे. गावाचं नाव नामदेव महाराज लिहितात, कोरेगावीचा तो एक पाटील भला, निज ध्यास त्याला विठोबाचा, निज ध्यास त्याला विठोबाचा. गावाचं नाव कोरेगाव. बरं का हो, गावाचं नाव. या कोरेगावमध्ये एक पाटील आहेत आणि पाटलाची भगवान पांडुरंगावरती नितांत श्रद्धा. काही जरी आपल्याकडे झालं तरी भगवान पांडुरंगाला ते वानवळा पाठवायचे. खरं तर याच उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाटलांच्याकडे आंबे झाले. आंब्याची उतरणी झाली. तुमच्याकडे आंबा उतरवायचं म्हणतात ना. आंबा उतरवला आणि आंबा उतरवत असताना पाटलाच्या मनात एकच ध्यास, आपला प्रसाद पांडुरंगाला गेला पाहिजे.
पण प्रसाद घेऊन कोण जाणार? आणि मग त्या काळामध्ये तराळे करणारे कोण? अनेकांना शोधलं, कोणच सापडलं नाही. मग त्या काळातले सुदाम नावाचे महार त्यांना बोलवलं. ओ इकडे या. आंब्याच्या 2 पेट्या आहेत त्या, 125 आंबे आहेत. बोला आंबे किती? हा प्रसंग नामदेव महाराजांना लिहून ठेवलेला आहे. 125 आंबे आहेत. आंब्याच्या 2 पेट्या झाल्यात. तुझ्या बरोबर अजून एक जोडीदार शोध. आणि दोघांनी एकादशीला, वैशाख शुद्ध एकादशीला म्हणजे 15 दिवसापूर्वी, 16 दिवसापूर्वी त्या एकादशीला पंढरपूरमध्ये आमचा प्रसाद, आमचा आंबा पोचला पाहिजे. जोडदार शोध. आणि मग सोंदाबा दिवसभर गावात फिरले, पण कोणी जोडदारच सापडेना. काय करावं, काय करावं, काय करावं. संध्याकाळी घरी आली. बायको सावित्रीने विचारलं, होय हो, काय काळजी करताय, चिंता कसली आहे? त्यानं सांगितलं, अगं पाटलानं तराळी करायला सांगितलंय. कशाची तराळी? आंबे घेऊन जायचे. कुठं? पंढरीला. मग अगं दिवसभर गावात फिरलो, प्रत्येकाला म्हणतो येता का माझ्या बरोबर, एक पाटे घेऊन चालायचं, येता का माझ्या बरोबर, यायलाच कोणी तयार नाही. मग काय करू? अगं पाट्या तर 2 आहेत, एकट्याला 2 पाट्या जाणार नाहीत. ते म्हणली, हे बघा तुम्हाला माहिती आहे का किती दिवस मागं लागली मी, मला एकदा तरी पंढरीला घेऊन जा, तुमच्या बरोबर मी पाट्या घेऊन रे, तर काय हरकत आहे का? ते म्हणले, बरं झालं अगं जोडीनं जाऊ. आणि मग कोरेगाववरून हे दोघे जण जोडीने श्री पंढरीला येऊ लागले. नामदेव महाराज सांगतात, पंढरी राहता 2 कोस, तेव्हा पंढरी निवास काय करी. खरं तर पंढरपूर 2 कोस राहिलेले आणि 2 कोस राहिलेले असताना भगवान परमात्म्यानं खरं तर या दोघांची परीक्षा पाहण्यासाठी रूप घेतलेले आहे. रूप घेत असताना हरी झाला वृत रूप हाले हनुवटी, झाला वृत रूप हाले हनुवटी, झाला उतरूप आले हनुवटी, झाला उतरूप आले हनुवटी, झाला वृत रूप हाले हनुवटी, झाला वृत रूप हाले हनुवटी, झाला उतरूप आले हनुवटी, झाला उतरूप आले हनुवटी. टेकीत से काठी हळू हळू, 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 झाला वृत रूप हाले हनुवटी, झाला वृत रूप हाले हनुवटी, झाला उतरूप आले हनुवटी, झाला उतरूप आले हनुवटी. देवानं भगवान पांडुरंगानं म्हाताऱ्या माणसाचं रूप घेतलं, वृद्ध रूप झाले. बर माणूस म्हातारा झाले की असं म्हणतात माणसाचं डोकं हलतं. खरं आहे काय? मान हलती. ते कोणीतरी सांगितलं, मान म्हणले 2 प्रकारे हलती. कोणत्या 2 प्रकारे? महिलांची मान हलते अशी. खरं आहे का? मान हाणायला लागली, हातात काठी घेतली आणि देव टेकट 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 एकादशीची पहाटेची वेळ. बोला वेळ कधीची? पहाटेची वेळ. आणि या दोघाही खरं तर पती पत्नी एके ठिकाणी विसावा घेत आहेत. विसा घेऊन लक्षात आला आपल्याला पुढे जायचंय, दिवस उगवाय तर पंढरीमध्ये पोचलं पाहिजे. आणि मग चालत असताना भगवान परमात्मा काठी टेकत आले. पुढे सुदामा चाललेला आहे. सुदामाला हाक मारायला सुरुवात केली, ए पोरा, अरे कुठं चाललाय? पंढरीला चाललोय. पिठीत काहीतरी वास येतोय, भूक लागली, जरा खायला देतो का? त्यानं सांगितलं दिलं असतं, पण विठोबाचे पत्र, विठोबाचे दानपत्र त्यानं सांगितलं. खरं तर हे जे दानपत्र पाटलानं दिलेले, हे विठोबाच्या नावे दिलेले आहेत. मोजून 125 आंबे दिलेत आणि मला द्यायचा अधिकार. आज काय करतो? गरीबाला भूक लागली एक दे,
नाही हो बाबा नाही. ए यार एक दे नाही एक बाबा, जीव लय तुटतोय पण आंबा नाही देता येणार. शेवटी पाठीमागं त्यांची बायको येत होती आणि त्या सावित्री बरोबर बोलायला सुरुवात केली. ए पुरी अगं कुठं चालली? म्हणले पंढरीला, मालकाच्या माग. बर कशाला? दर्शनाला आली या. पेटीत काय आहे? आंबे इथं. एक आंबा दे की, माझ्या मालकाला नाही आवडायचं. मोजून येणार आहे तिथं. 125 दिलेत. असं काय करते अगं? एक तरी दे, एक तरी दे. आणि मग तिने ठरवलं काय होईल ते हो. नामदेव महाराज प्रसंग लिहून ठेवतात, काय होईल तसं हो. तिने विचार केला, एक आंबा काढला आणि एक आंबा असा दिला. आंबा घेतला, आंबा तोंडात घातला आणि ते म्हातारा बी असं खोडलं. हे आंबट आहे म्हणून असा परत माघार दिला. आंबट आहे म्हणून माघार दिला. आता पंचायत अशी झाली, एक तर म्हाताऱ्यासाठी ते डाली सोडली, आंबा दिला आणि आंबा देऊन चक्क म्हातारा आंबट आहे म्हणते. आता काय करायचं, काय करायचं, टाकून तरी कसा द्यायचा हो. मग असा पदरात बांधला, पायी चालत आले. 2 कोस अंतर खरं तर ते कापलं. चंद्रभागेत आंघोळ केली, स्नान केलं, श्री पुंडलिकाचं दर्शन घेतलं. पुंडलिकाचं दर्शन घेऊन खरं तर पुढे आलेत. मंदिराच्या बाहेरच आवाज दिला, अहो बडवे कुठे आहेत? बडव्यांना सांगा यसकर आलेत. कोणीतरी बडवे आले. पत्र दिलं. पत्र पाटलांचं होतं. बरोबर 125 आंबे होते. दोन्ही डाल्या घेतल्या आणि मोजायला सुरुवात केली तर 124 भरले. भरले किती? तेवढ्यात बडव्यांनी विचारायला सुरुवात केली, ए अरे दिलेत 125, भारतायत 1 ते 24, खाल्ला का काय? अहो म्हणले असं कसं तवा, देवाचा प्रसाद आहे, मायबाप आम्हाला खायचा अधिकार आहे का? नाही खाल्ला. खोटं बोलू नकोस. ते म्हणले आम्हाला खरंच काय माहित नाही, जेवढे आणले तेवढेच आहेत. पण म्हणले थांबा बायकोला विचारू द्या. आणि मग सावित्रीला हाक मारली, होय ग अगं आंबे 125 होते. हा ना, माझ्याकडे 63, तुझ्याकडे 62. 2 डाल्या होत्या, त्यात एक आंबा कमी भरतोय, कसं काय? ते म्हणले सकाळी नाही का एक म्हातारा आलं होतं. बर त्या म्हाताऱ्याला इच्छा नसताना एक आंबा काढून दिला. बर त्यानं सुद्धा खाल्ला नाही, नुसता घेतला आणि चोकला. मग काय केलं? तो म्हातारा आंबा नको म्हणलं, तसा बघा पदरात बांधून आणलाय. कुठे पदरात? आणि हिशोबाला लागाला तो पसा पदर सोडला. आणि काय आश्चर्य, आंबियाचे भाळ झाले तेव्हा, आंबियाचे बाळ झाले तेव्हा, आंबियाचे बाळ झाले तेव्हा, आंबियाचे बाळ झाले तेव्हा. पंढरीचे सकळ पाती लोक पाळ, सकळ पाती लोक पाळ, पंढरीचे सकळ पहाटी लोक पाळ. आंबियाचे बाळ झाले तेव्हा, आंबियाचे बाळ झाले तेव्हा, हे आंबियाचे बाळ झाले तेव्हा, आंबियाचे बाळ झाले तेव्हा. काय आश्चर्य. सगळे पंढरपुरातले लोक गोळा झाले. कशासाठी? पदरात आंब्याचं बाळ झालं. आंबा बांधून आणलेला कुणीतरी चोकला. अहो दुसरा देवाशिवाय कोण चोकतंय? बाळ झालं. आणि हे नवल पाहण्यासाठी अख्खी पंढरीच गोळा झाली. अहो काय आश्चर्य, काय आश्चर्य, काय आश्चर्य. खरं तर चोकोबाऱ्यांना काय समजेना. सावित्री आणि सुदामा या दोघांना खरं तर काय समजेना. दोघं हात जोडून उभे येतं. अख्खं पंढरपूर त्या ठिकाणी खरं तर उभय आश्चर्य पाहतंय. आंब्यापासून बाळ, आंब्यापासून बाळ. नक्कीच भगवान परमात्म्याचा हा प्रसाद आहे. नाव काय ठेवायचं, नाव काय ठेवायचं. आणि मग देवाने चोकीला काय वर्णवलेला, देवाने चोखेला काय वर्णवलेला, हा देवाने चोकीला काय वर्णवलेला. टाटा वा वा देवाने चोखेला काय वर्णवलेला, देवाने चोकीला, देवाने चोकीला, देवाने चोकीला काय वर्णवलेला, देवाने चोखेला, देवाने चोखेला, वा वा देवाने चोखेला काय वर्णवलेला, देवाने चोकीला काय वर्णवलेला, देवाने चोखेला
काय वर्णलीला देवाने चोखीला काय वर्णलीला नाव चोखा मेळा ठेविले 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 देवाने चोखीला काय वर्णलेला देवाने चोखीला काय वर्णलेला देवाने चोखीला देवाने चोखीला देवाने चोखीला काय वर्णलेला देवाने चोखीला काय वर्णलेला देवाने चोखीला काय वर्णलेला चोखीला हरिभक्तीपरायण साहेबराव नाना वारकरी देशमुख नाना मरेपर्यंत कोराळा येत होते बरं का. त्यांच्या सगळ्या जुन्या एकाच रागातल्या अनेक जोड चाली करता आम्ही काय जपून ठेवलेत त्यापैकी काय या ऐका. देवाने चोकीला काय वर्णुलीला चक्क पदरातून आंब्याचं बाळ झालं. चोकोबारा यांचा जन्म झाला एकदा आवाज तरी उद्या पुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम शुद्ध एकादशी अंबा देवान चोकीला वा शुद्ध एकादशी अंबा देवाने चोकीला शुद्ध एकादशी अंबा देवाने चोकीला शुद्ध एकादशी अंबा देवाने चोखीला संतोषला देव चोखा जन्म पावला. टाळे जरा टाळे टाळे जय हो. जन्म पावला संतोषला देव चोखा जन्म पावला. जय हो, जय हो. संतोषला देव चोखा जन्म पावला वाळू आरती शुद्ध चोखा जय हो जय हो. घेता नाम चोकियाचे तुटे भवबंध ज्वाला संत चोखा मेळा संत चोखा मेळा. क्या बात आहे बाप. एकदा कडकडून टाळे तरी वा महाराज खूपच छान. शुद्ध एकादशी अंबा देवान चोकीला संतोषला देव चोखा जन्म पावला. वा 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 वा. श्री चोकोबाराय महाराज की. किती साधं आहे हो. फक्त कल्पना करा ज्याला देवानं चोख केलंय काय म्हणतोय मी जिथंच प्रत्यक्ष देवानं चोख केलं असेल त्या संताविषयी काय बोलावं. त्या संताविषयी श्री बंका महाराज बोलतात अभंगाचं पहिलं चरण. चोखा चोखट निर्मळ टाळे जरा टाळे. चोखा चोखट निर्मळ चोखा चोखट निर्मळ चोखा चोखट निर्मळ नाही अंगी तया मळा नाही अंगी तया मळा
खूपच छान. चोखा चोखट निर्मळ नाही अंगे तयामळ. चोखोबरा यांचा खरं तर जन्म झाला. आज आपण अभंग करता कथानक रूपातच पाहणार आहोत. चोखोबरा यांचा जन्म झाला आणि खरं तर आई वडील सुदामा आणि माता सावित्रा खरं तर या दोघांनी सुद्धा पंढरपुरातच राहायचा निर्णय घेतला. भगवान परमात्म्यानं जर एवढा मोठा प्रसाद दिला असेल तर पंढरी का सोडायची. पंढरीत राहिले आणि राहत असताना खरं तर ते पंढरीचे वतनदार झाले. खरं तर त्यांच्याकडे त्या काळातलं तराळीचं काम, त्यानंतर गुरु ओढण्याचं काम, यस्कराचं काम, दवंडीचं काम, खरं त्यांच्याकडे ही 4 कामं असायची. हे कामे करत असताना चुकोबरा हळूहळू 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 लहानाचे मोठे होत आहेत. लहानाचे मोठे होत असताना भगवान पंढरीनाथावरती अपार श्रद्धा. चुकोबरा यांच्या नंतर बालभागवत श्री नामदेव महाराज यांचा जन्म झालेला आहे. श्री नामदेव रायांची भक्ती पाहिली. वयाच्या 5व्या वर्षी पाषाणाची मूर्ती कापीत थरथरा जेवी झरझरा नाम्या सवे हा अधिकार नामदेवरायांचा पाहिला. नामदेवरायांची वाळवंटात खरं तर कीर्तन ऐकायला सुरुवात केली. आत काय मंदिरात कीर्तन ऐकायला योग येत नव्हता. आता कीर्तनामध्ये क्रांती घडली आणि आद्य वारकरी संप्रदायातील कीर्तनकार श्री नामदेवरायांची कीर्तनं वाळवंटात होऊ लागली. वाळवंटामध्ये नामदेवरायांचे खरं तर कीर्तन ऐकत असताना नामदेवरायांच्या हातून माळ घालण्याची इच्छा निर्माण झाली. आणि चोखोबरायांचे गुरु कोण असतील तर श्री बालभागवत नामदेव महाराज. खरं तर अनुग्रह सुद्धा सांगतात. श्री विठ्ठल नावाचा अनुग्रह दिला. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल अखंड जप करावा. त्या काळामध्ये काही वर्षांना साल यायचं. सगळे एकत्र असले की मग ज्या वर्ष साल आहे त्या वर्षी हे सगळे कामं त्या घरानं करायचे. ज्या वेळेला इतर लोकांचं साल असं त्यावेळेला ना श्री चोखोबराय भगवान पांडुरंगाच्या भजनामध्ये दंग असायचे. एका वर्षी खरं तर भावकीनं निर्णय घेतला लगा आपल्या सालात ही काय आपल्याला मदत करा येत नाही. मग आता आपण त्याच्या सालात त्याला मदत करू लागायला जायचं नाही. आणि एके दिवशी खरं तर कानावरती बातमी आली. एक भलं मोठं डोर कुठंतरी मरून पडलेलं आहे आणि चोखोबरा यांना बोलावं आला. ए ए ए अरे ते डोर मरून पडलंय, ओढून ने. ओढायचं ठरलं पण आता ते ओढते का एकट्याला. काय करावं काय करावं. अखंड निजदास भगवान पंढरीनाथाचा आणि चक्क भगवान परमात्म्यानं ते डोहर ओढायला मदत करू लागावी. देवानं डोहर उडू लागलं. ओढण्यासाठी तर देवानं काहीतरी रूप केलं. खरं तर एका भगवान परमात्म्यानं चोखोबऱ्यांसाठी महाराजाचं एक रूप घेतलं. एका व्यक्तीचं रूप घेतलं. चोखोबऱ्यांच्या घरी गेलं सांगितलं मला कामाला ठेवता का. त्याच काळात त्याच दिवशी म्हणले काय करणार. काय नाही म्हणले फक्त पोटभर जेवायला द्या मी तुम्हाला गुरु ओढू लागेल. परिणाम खरं तर चोखा मिळ्या सवे ढोरे ओढी त्याचे त्याचे ओढू लागे ढोरे. नामदेव महाराज सांगतात विठ्ठल विठ्ठल सर्व निज काम करे. भगवान परमात्म्यानं डोहरं ओढायला सुरुवात केली. काही काळ निघून गेला. भगवान पांडुरंगाला पाहण्याची उत्कट इच्छा. एकदा तरी मला आत पांडुरंगाला जाऊन पाहायचंय. भगवान पंढरीनाथाचा खरं तर साक्षात्कार होऊ लागला. आतमध्ये दर्शनाची तळमळी इच्छा निर्माण झाली. आणि एके दिवशी खरं तर भगवान पांडुरंगानं सांगितलं चोखा अरे रोज बाहेरूनच काय पाया पडतोय आत ये ना. आतमध्ये खरं तर काय कोणास ठाऊक स्वतः देवानं बोलवलंय म्हणून आतमध्ये गेले ना. आतमध्ये जात असताना देवाजवळ गेलेले चोखोबराय भगवान पंढरीनाथाला डोळे भरून पाहिलं. खरं तर पाहत असताना चोखोबरायांच्या लक्षात आलं जन्माला आल्याचं सार्थक काय असेल तर एक भगवान परमात्मा पाहणं. खरं तर
मी आवर्जून कथा सांगतो तिकडे वेळ सुद्धा वळायला नाही आपल्याकडे आज. खरंच ना, माणसाच्या जीवनातलं सार्थक काय असेल तर एकदा त्या चांगदेवाला विचारा. कोणाला म्हणतोय मी? त्या चांगदेवाला विचारा, जे 1400 वर्षात पंढरपूरला पाया पडायला आलं. बोला की, चांगदेव राय 1400 वर्षात पंढरीला आलेच नव्हते. एकदाच मुक्ताईनं सांगितलं, अरे चांग्या, जीवनात भगवान पांडुरंगाला पाहिल्याशिवाय मरू नको. श्री गुरूंची आज्ञा म्हणून एकदाच पंढरपूरला आलं. किती वेळा? 1400 वर्षात. किती वेळा आलं? येताना हे दिवसा नाही आलं, रात्रीचं आलं. का? दिवसा आलो तर लोक म्हणतील का आयुष्यभर निर्गुणाची उपासना केली आणि सगुणाच्या पाया पडायला चाललंय. रात्रीचे चालायचे, येत असताना रात्रीचे आले, अजिबात शिष्य समुदाय आणला नाही, एकटेच आले आणि एकटेच येत असताना जेव्हा रात्रीचे आले त्यावेळेला त्या चंद्रभागेमध्ये स्नानाला गेले आणि पूर्वी माणसं मलिक नदीला जाळायची. जाळणारं प्रेत पाहिलं, त्या प्रेताजवळ गेले चांगदेवराय. प्रेताजवळ गेले, पाहिलं तर 2 स्त्रिया रडत होत्या. एकीला विचारलं का ग रडती? तिनं सांगितलं माझा पती गेला. दुसरीला विचारलं का? एकुलता एक मुलगा गेला. आणि मग ह्या महाराजांना प्रवचन सुरू केलं, रडू नका, आत्मा अमर असतो. ते म्हणली गप, आम्ही राहिल्या पंढरपुरात लय ओगळल्यात, रडता कशाला? त्यानं सांगितलं, आत्तापर्यंत पांडुरंगाच्या मंदिरात आमची निष्ठावान अखंडित सेवा चालू होती. आता पोटी मुलं बाळ नाही, मग पांडुरंगाची सेवा कोण करणार म्हणून रडतोय. अजून देवळात गेलं. बोला की, अहो चांगदेवाचं सांगतोय बरं. अजून देवळात गेलं, तिथनंच पट्ट्यानं पांडुरंगाला भांडायला सुरुवात केली. तुझं खरं असशील तर या विधवेला मुलगा झाला पाहिजे. कोणाला? आता कसं शक्य? जिचा नवरा समोर जळतोय, भांडण, या विधवेला मुलगा झाला तर पांडुरंग खराय म्हणून मानील, आणि नाही झाला अजून 1400 जगील आणि अख्ख्या जगाला सांगेल पांडुरंग खोटा आहे. केवढं मोठं देवाला संकट. विधवेला जर मुलगा झाला तर पुंडलिकाचं मंदिर बांधील, हा नवस. आणि मग त्या सुनबाईला बोलायला सुरुवात केली, होय हो, तुम्हाला मुलगा झाला तर ते मला चपलीनच मारील. अरे माझा मालक म्हणाल खुशाला म्हणते मुलगा झाला तर कसा शक्य आहे? मग सांगितलं बहात घेऊन या. बहात आणायला सांगितला. त्या बहातामध्ये सुनबाईला सांगितलं, तुमच्याच हाताने त्या प्रेताची राख आणा. प्रेताची राख आणायला सांगितली आणि ती प्रेताची राख बहाताचा उंडा बनवला आणि त्यात ती राख घातली. सुनबाईला सांगितलं खा खा, तुमच्याच पतीकडून, पती गेलेला असताना सुद्धा तुमच्याच पतीकडून मुलगा होईल, वंश वाढेल आणि पांडुरंगाची सेवा करेल. खरं तर प्रसाद खाल्ला आणि खाल्ल्यावर बातमी कळाली सुनबाई गरोदर आहे. मग तर पट्ट्या पाया पडायला गेलं नाही, तिथंच नदीत बसलं. मध्ये खाली झाल्यावर काय करता? 9 महिने बाहेर बसले आणि 9 महिन्यांना कानावरती बातमी आली, प्रसाद मात्रे विधवेसी बाळ, प्रसाद मात्रे विधवेसी बाळ, प्रसाद मात्रे विधवेसी बाळ, प्रसाद मात्रे विधवेसी बाळ, जन्मला केवळ पातलवंडा, जन्मला केवळ पातलवंडा, प्रसाद मात्रे विधवेसी बाळ, प्रसाद मात्रे विधवेसी बाळ, प्रसाद मात्रे विधवेसी बाळ, प्रसाद मात्रे विधवे बाळ. कानावरती बातमी आली, विधवेला मुलगा झाला. आणि आता मात्र बरं का, 1400 वर्षानं वाट पाहिली, आतमध्ये पळत गेलं. विधवेला मुलगा झाला, बहाताच्या प्रसादापासून झाला, बहाताच्या उंड्यापासून झाला. आजही पंढरपूरला जा, भगवान पांडुरंगाचा निष्ठावान सेवक घराणा त्यांचं आडनाव आहे बहातलवंडे. आडनाव काय बोला? प्रसाद मात्रे विधवेसी बाळ, जन्मला केवळ बहातलवंडा. आतमध्ये गेले, भगवान पंढरीनाथाला पाहिलं, लक्षात आलं देवा 1400 वर्ष वाया घालवली. किती वर्ष? बघा ना, आपल्याला तर 100च येतं आणि त्यात पण आपण जायला तयार. त्याला तेवढे वर्ष वाया गेल्यावर कळालं माणसाच्या जीवनात माणसानं पाहावं कोणाला. सार्थक करायचं असेल तर पांडुरंगाला पाहावं. विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया,
विठ्ठलची एक देखोळी चांगदेवरायांना कळालं, आतमध्ये गेले, भगवान पांडुरंगाला पाहिलं आणि तिथंच निर्णय घेतला आता समाधी घ्यायची. बाहेर आले, आता जे आपण जाऊन पाहतोय, पाया पडतोय, ते पुंडलिकाचं मंदिर चांगदेवानं बांधले. बरं का, कोणी बांधलेलंय? त्या कळसाला पंढरपूर गाव जेवायला येत नव्हतं, तर त्या सगळ्या अख्ख्या पंढरपुरातले पूर्वज जेवायला बोलवले होते त्याच ठिकाणी. आता त्याच मंदिराचा कळस आता फाल्गुन महिन्यात पुन्हा आत्ता बसवला पुन्हा एकदा. माझा आशा संपला, मला पुढे यायचंय. चोकोबार यांना समजलं खरंच जन्माचं सार्थक काय असेल. भगवान पंढरनाथाला पाहिलं, पण ही गोष्ट बडव्यांना पाहिली. अरे 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 अरे, पूर्वी सगळ्यांना समान अधिकार नव्हता. दर्शनाला आतमध्ये आले, देव बाटवला आणि मग खरं तर मारायला सुरुवात केली. मारत बाहेर आणलं आणि बाहेर आणत असताना खरं तर चोकोबार यांना बोलाव, देवा धाव, देवा धाव, धाव गाली विठू आता चालू नको मंद, बडवे मज मारता ते काय केला अपराध. खर तर बाहेर आणलं. काही काळ निघून गेलं. रात्रीच्या वेळेला स्वतः भगवान परमात्मा पुन्हा चोकोबाऱ्यांना भेटायला आले. अंगाला लागलेलं स्वतः यावं देवानं आणि स्वतः तेल लावावं, स्वतः देवानं हळद लावावी. अंगाचा स्पर्श झाला की सगळा दाह निघून गेला. आणि निघून जात असताना सांगितलं, अरे हा ना, मीच तुला बोलवलं होतं, माझ्यामुळं मार खायला लागला. खरं तर किती किती भाग्यवान चोखा, तुझ्याबद्दल काय काय बोलून देवानं शेवटी गळ्यातला हार काढले आणि गळ्यात घातले. आता तर इकडं पुन्हा बातमी पोचली, काय देवाचा हार चोरीला गेला. कुठे गेला असेल, कुठे गेला असेल, म्हणजे चोकाच मगाशी आत होता, त्याचाच काय बरोबरच नाही. म्हणून घरी आले ते पुन्हा हार. महाराज पुन्हा बडवायला सुरुवात केली. ओ विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा आला, शिव्या देवनी म्हणते मारे देव वाटविला. खरं तर पुन्हा शिक्षा करायचं ठरलं. आता देवाचा हार चोरला, परिणाम खरं तर असं बैल, त्या बैलाला पाठीमागं बांधायचं आणि बैल पळवायची. महाराज बैल उधळवायची. भगवान पंढरनाथाच्या हार चोरीचा हाळ आणि चोकोबार यांना खरं तर बांध दिलंय. नांगरटातून बैल पुढं पळतायत. चोकोबार यांचं अंग खरं तर सोडून निघालं. पुन्हा भगवान पांडुरंगाला खरं भगवंता धाव. भगवान परमात्मा आलेले आहेत. बैलाच्या समोर उभं राहिले. पाठीमागा अनेक जणांना मारण्याचा प्रयत्न केला, पण आता कुठे बैल हलतायत तेव्हा खरं तर सोयराबाईंना कळालं प्रत्यक्ष भगवान परमात्मा आलेले. ती आशयाच्या अभंग आहेत. खरं तर परिणाम आता चोकोबार यांची महती वाढू लागली. हरी विठ्ठल विठ्ठल एक प्रसंग तर आपण सगळेजण कीर्तनामध्ये ऐकतो. नामदेव महाराजांना खूप व्यापक लिहून ठेवलेला आहे. सगळे प्रमाण पाठतात, पण एक प्रमाण सगळ्याचं पाठ आहे. प्रसंग झाला असा, खरं तर बंका महाराज हा प्रसंग लिहून ठेवतात. एके दिवशी चोकोबार यांच्या घरी देवानं खरं तर रूप घेऊन घरी गेले. दारामध्ये याचक म्हणून भिक्षा मागितली आणि भिक्षा मागत असताना खरं तर काही त्या काळातला प्रसाद म्हणून आणून दिला. त्यातला काही प्रसाद पुन्हा सोयराबाईंना दिलेला आहे आणि त्या प्रसादापासून बंका महाराज सांगतात त्या गरोदर आहेत. काही काळ निघून गेला आणि त्यांची मोठी बहीण असणाऱ्या मिहूनपूरला राहणाऱ्या निर्मळा, या निर्मळांना आणायला खरं तर चोकोबाराय गेलेले आहेत. चोकोबाराय जात असताना आणण्यासाठी गेले. तिकडे हरिनाम सप्ताह, त्या हरिनाम सप्ताहामध्ये गुंग झाले. देवाला प्रश्न पडला, आता काय करावं काय करावं. आणि स्वतः भगवान परमात्म्यानंच निर्मळाचा अवतार घेतला. चोकोबार यांची बहीण झाले आणि गरीब हकमारी वैनी उघडादार हकमारी चोकोबाची बहीण झाला सारंगार. चोकोबाची बहीण झाला सारंगार. वैनी उघडादार हाका मारे वैनी उघडा
उघडादार हाका मारी गोबाची बहिरा झाला शरंगार गोबाची बहिरा झाला शरंगार वैरी उघडादार हाका मारी वैरी उघडादार हाका वहिनी दार उघडा. भगवान परमात्म्यानं स्वतः हिरवी साडी भलं मोठं कुंकू पूर्वीचं चिंध्याचं गटुळ हा ना आपल्या भाऊजयला खाऊ आधी करून सगळं येऊन आल्यानं सांगितलं वहिनी दार उघडा. खरं तर दरवाजा उघडला पाहिलं तर आपली विहीनबाई आतमध्ये घेतलं. खरं तर दिवस भरत आले होते. स्वतः भगवान परमात्म्यानं करतात चोकोबरायाच्या स्त्रीचे करी बाळंत पण एकनाथ महाराज बोलतात स्वतः बाळंतपण केलं. सगळं लागणारं दोन दानं खरं तर करत होत्या. मला वाटतंय हे काम स्त्रियांनाच माहिती असेल काय क्लिष्ट काम आहे ते. स्वतः भगवान परमात्म्याने केलं. काही दिवस निघाले. निघून गेल्यानंतर खरं तर देवाला आठवण चोकोबरायांना आठवण झाली मला घरी गेलं पाहिजे. चोकोबराय घरी यायला निघाले आणि मग या असणाऱ्या निर्मळानं बोलायला सुरुवात केली. आता खरं तर त्या निर्मळा नव्हत्या दिवस निर्मळा झाले सांगितले वहिनी येऊ का मी आता. ते म्हणले का हो. अहो आता माझं मालक रागवल रागे बोलतील मला गेलं पाहिजे. अहो म्हणले असं नका करू थोडे दिवस थांबा. आता तुमचे भाव येतील साडी चुळ होईल. नको सगळं पावलं मुलगा झाला. त्या मुलाचं स्वतः देवानं बारसं केलं नाव ठेवलं कर्ममेळा आणि परिणाम निघाले. इकडून भगवान परमात्मा गेले आणि या बाजूनं चोकोबरायला विचारलं अगं मी ताईला आणायला गेलतो मी मध्येच हा ना भगवत भक्तीमध्ये गुंग झालो आणू शकलो नाही. म्हणजे असं काय म्हणताय. अहो तुमची बहीण आलती सगळं धुणं दाणं सगळं बाळणपण त्यांनीच केलं. आपल्या पोराचं बारसं त्यांनीच केलं आणि त्या आत्ता निघून गेला तर तुम्ही इकडून आलाय. अगं मी ताईकडे गेलोच नाही. अहो असं काय म्हणताय. त्याच होत्या. आणि मग मात्र खरं तर चोकोबारांना जाणीव झाली स्वतः भगवान परमात्मा आपल्या घरी आले होते. बर महाराज काय सांगावं काळ बदलू लागला. खरं तर चोकोबारायांचा अधिकार देवाच्या लक्षात आलं. खरं तर माझ्या भक्ताचा अधिकार सगळ्या जनतेला करावा. आणि खरं सांगू तुम्हाला भगवंत भक्तासाठी काय काय करतो आज खरं तर तो भाग सांगायचा वेळ नाही पण एक प्रमाण सांगून जातो. एक फक्त प्रमाण नामदेव महाराजांचं प्रमाण देवाला मोठं करण्यास भक्ताला मोठं करण्यासाठी देव स्वतः संकटे घेतात बरं का. स्वतःवरती देवाचे मरण भक्त चुकविले म्हणून आमर केला हनुमंतू न बुंदे न तुटे न जळे संसारी आसोनी आलिवतो. वाक्य ऐका मारुतीला अमर करायला स्वतः देवानं संकट घेतलं. अशा अनेक संकट आहेत भक्ताला मोठं करायला भक्तासाठी काही करायला तयार होतात. इकडच्या बाजूला भगवान परमात्म्यानं खरं तर लागू केलं. स्वर्गात अमृताला रोग झाला. खरं तर अमृताशी रोग स्वर्गी झाला पाही. स्वर्गामध्ये खरं तर नामदेव महाराजांच्या गात्यात हा प्रसंग नाही एकनाथ महाराजांच्या गात्यामध्ये हा प्रसंग आहे. स्वर्गात अमृतालाच रोग झाला आणि अमृत नासलं. नासलेलं अमृत इंद्राला काय बरं वाटे ना. काय करावं काय करावं. त्याच वेळेला नारदजी गेले. नारायण नारायण अहो काय झालं. ते म्हणले अरे नारदा अमृतच नासलंय काय करू. ते म्हणले उपाय आहे ना. नासलेलं अमृत शुद्ध कुठं होईल ते एकच जगात ठिकाण आहे. कोणतं ठिकाण आहे त्याला पंढरी म्हणतात. पंढरी नारदा अरे असं काय पंढरीत आहे. स्वर्गापेक्षा श्रेष्ठ वैकुंठापेक्षा श्रेष्ठ की ज्या पंढरीत नासलेलं अमृत शुद्ध होईल. आणि मग नारद मुनींनी पंढरीची मात सांगायला सुरुवात केली. काय पंढरी आता व्यापक आहे सगळा भाग काय सांगणं होणार नाही. एक एक भाग जर पंढरीतला सांगितला तर त्या प्रत्येक ठिकाणी नासलेलं अमृत शुद्ध होईल. एक एक ठिकाण पंढरीतली 108 ठिकाणं मोक्षदायिनी आहेत. विठ्ठल 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 हो हो अख्खी पंढरीच मोक्षदायिनी आहे. काय पंढरी आहे श्री नारदजी सांगतात. पंढरीचा महिमा सगळा सांगणं शक्य नाही फक्त आठवण करून देतो तुम्हाला. नारदजी बोलतात अमृत शुद्ध कुठं होईल